जे काही आपण आतापर्यंत टॉपिक डिस्कस केलेत, जसं मेथड ऑफ डिझाईन, नंतर आपण बीम डिस्कस केला, कॉलम डिस्कस केला, स्लॅबचं डिझाईन आपण बघितलं. सो हे जे टॉपिक्स आपण डिस्कस केले आहेत त्यांच्या बेसिसवरती एक 20-25 क्वेश्चन्स मी इथं टाईप करून घेतलेत. ते क्वेश्चन मग आपण शेवटी सॉल्व्ह करून घेऊयात. ओके. सो प्रिस्ट्रेसिंगचा टॉपिक आता स्टडी करणार आहोत आणि जो रिमेनिंग पार्ट आहे तो सुरू करण्याच्या अगोदर बघा, काल आपण बघितलं होतं की प्री स्ट्रेसिंग म्हणजे काय. प्री आणि स्ट्रेस या दोन वर्डपासून बनलेला हा प्री स्ट्रेसिंग आहे. मीन्स एक्सटर्नल लोड अप्लाय होण्याच्या अगोदर, एक्सटर्नल लोड स्ट्रक्चरल मेंबरवरती अप्लाय होण्याच्या अगोदरच आपण काय करतो, मेंबरमध्ये स्ट्रेसेस डेव्हलप करून देतो अपोजिट नेचरचे. इफ द एक्सटर्नल लोड जो काही अप्लाइड लोड आहे तो जर का सॅगिंग कर्वेचरमध्ये बेंड करत असेल तर आपण अशा पद्धतीचे स्ट्रेसेस इंड्यूस करतो की जे हॉगिंग कर्वेचर डेव्हलप करेल. हॉगिंग कर्वेचर, दिस इज कॉल्ड सॅगिंग अँड दिस इज हॉगिंग. ठीक आहे. हा जो शेप असतो याला सॅगिंग कर्वेचर म्हटलं जातं आणि याला हॉगिंग. सो अपोजिट नेचरचे स्ट्रेसेस सुरुवातीलाच डेव्हलप करून देणं याला म्हटलं जातं प्री स्ट्रेसिंग. ओके. सो ही प्री स्ट्रेसिंगची कन्सेप्ट आपण डिस्कस केली. त्यानंतर मित्रांनो की हा प्रिस्ट्रेसिंग फोर्स जो आहे, जो डेव्हलप झालेला प्रिस्ट्रेसिंग फोर्स आहे, याची मॅग्निट्यूड कशी कॅल्क्युलेट करायची. सो कॅल्क्युलेशन ऑफ दी प्रिस्ट्रेसिंग फोर्स याबद्दल आपण डिस्कस केलं होतं की हा एक बीम आहे ज्याचा हा सेंट्रल डॅश डॅश डॅशने दाखवला, दॅट इज द लॉंगिट्युडिनल ॲक्सिस. आणि बिलो द लॉंगिट्युडिनल ॲक्सिस एका इसेंट्रिसिटी ई वरती मी केबल किंवा टेंडॉन जो आहे तो मी प्लेस केलेला आहे आणि त्याला आपण स्ट्रेस करतो आणि स्ट्रेस केल्यानंतर आपण त्याला अँकरेज करून सोडून देतो. नंतर त्याला कट करतो आणि कट केल्यानंतर तो काय करणार, त्याच्या ओरिजिनल शेप आणि साईजमध्ये येण्याचा ट्राय करेल. त्यावेळेस तिचं प्रिस्ट्रेसिंग फोर्स डेव्हलप होतो, ज्याला आपण पीने डिनोट केला आहे. मग याची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, तर सुरुवातीला जे काही डिफॉर्मेशन आपण स्टीलमध्ये देतो, ज्याला चेंज इन लेंथ म्हटलं जातं, ते कॅल्क्युलेट करा. किती अमाऊंटचं डिफॉर्मेशन आपण देतोय. ओके. सपोज डेल्टा एल जर आपण डिफॉर्मेशन देत असाल, ओरिजिनल लेंथ ऑफ द टेंडॉन, लेट अस से इट इज एल नॉट. टेंडॉनची जी काही ओरिजिनल लेंथ आहे ही लेंथ आपण काय कन्सिडर करतो, ओरिजिनल लेंथ ऑफ द बीम. बीमची ओरिजिनल लेंथ दॅट इज द लेंथ ऑफ द टेंडॉन. ठीक आहे. मग ती ओरिजिनल लेंथ झाली. चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ दॅट इज द स्ट्रेन डेव्हलप इन अ टेंडॉन. ॲप्सलॉन एस म्हणजे काय की स्ट्रेन डेव्हलप इन अ स्टील म्हणजे टेंडॉन. मग मला जर का स्ट्रेन माहिती आहे तर त्याला मी यंग्स मॉड्युलसने मल्टिप्लाय केल्यानंतर मला त्या टेंडॉनमध्ये डेव्हलप झालेला जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस मी कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. तो स्ट्रेस आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग स्ट्रेस भेटला, स्ट्रेसला जर का एरिया ऑफ द टेंडॉनने मल्टिप्लाय केलं तर वी हॅव द व्हॅल्यू ऑफ प्रिस्ट्रेसिंग फोर्स डेव्हलप इन अ स्टील. आणि ज्या मॅग्निट्यूडचा प्रिस्ट्रेसिंग फोर्स स्टीलमध्ये डेव्हलप होतो तेवढ्याच मॅग्निट्यूडचा प्रिस्ट्रेसिंग फोर्स कॉन्क्रीटवरती ट्रान्सफर केला जातो. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करावं लागतं. जर का तुम्हाला प्रश्न विचारला गेला की डेल्टा एल इज द डिफॉर्मेशन प्रोड्यूस इन अ टेंडॉन, ईची व्हॅल्यू दिली आहे, एरियाची व्हॅल्यू दिली स्टीलच्या, तर त्यावेळेस त्या केसमध्ये प्रिस्ट्रेसिंग फोर्स आपण अशा पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. सो फर्स्ट स्लाइडवरती आपण प्रिस्ट्रेसिंगची डेफिनेशन बघितली होती, एक कन्सेप्ट समजून घेतली होती आपण, आणि नंतर ते प्रिस्ट्रेसिंग फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचा त्याबद्दलचं हे डिस्कशन आहे. त्यानंतर मित्रांनो देर आर टू टाइप्स ऑफ प्रिस्ट्रेसिंग जी आहे ही दोन प्रकारे केली जाते. वन इज द प्री टेन्शनिंग अँड सेकंड इज द पोस्ट टेन्शनिंग. प्री टेन्शनिंग मीन्स व्हॉट की बिफोर कास्टिंग द कॉन्क्रीट आपण टेंडॉनला स्ट्रेस अप्लाय करतो. ठीक आहे. प्री टेन्शनिंग याच्या नावातच आहे प्री टेन्शन. सो लक्ष द्या, प्री टेन्शन. सो प्री स्ट्रेसिंग इज डन बिफोर द कास्टिंग ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीट कास्ट करण्याच्या अगोदरच आपण काय करतो, टेंडॉनला स्ट्रेस देऊन टाकतो, मग कॉन्क्रीट कास्ट करत असतो. ठीक आहे. स्ट्रेस इज ट्रान्सफर टू द कॉन्क्रीट बाय बॉन्ड ॲक्शन. याच्यामध्ये काय होतं की हा टेंडॉन आहे, याला स्ट्रेस करून घ्या, कॉन्क्रीट प्लेस करा आणि मग नंतर आपण त्याला कट करतो. मग ज्यावेळेस आपण त्याला कट करतो त्यावेळेस हा जो टेंडॉन आहे ओरिजिनल शेप आणि साईजमध्ये रिकवर होण्याचा प्रयत्न करेल. त्यावेळेस सराउंडिंग कॉन्क्रीटमध्ये तो काय करत असतो तर फोर्स ट्रान्सफर करत असतो, दॅट इज प्रिस्ट्रेसिंग फोर्स विथ द हेल्प ऑफ बॉन्ड ॲक्शन. ठीक आहे. पोस्ट टेन्शनिंग मध्ये प्रिस्ट्रेसिंग इज डन आफ्टर द कास्टिंग ऑफ कॉन्क्रीट. आधी कॉन्क्रीटला कास्ट करून घ्या, त्याच्यामध्ये एक एम्प्टी डक्ट सोडून द्या आणि मग टेंडॉन प्लेस करायचा आणि प्रिस्ट्रेसिंग करायची. सो प्रिस्ट्रेसिंग इज डन आफ्टर द कास्टिंग ऑफ कॉन्क्रीट. टेंडॉन इज प्लेस इनसाइड द डक्ट. टेंडॉन कुठे प्लेस केला जातो, इनसाइड ए डक्ट. त्यानंतर मित्रांनो IS कोडमध्ये याबद्दल आणखी मेन्शन केलेलं आहे की ज्यावेळेस आपण प्री टेन्शनिंग करणार आहोत त्यावेळेस ग्रेड ऑफ द कॉन्क्रीट कुठला यूज करायचा. सो प्री टेन्शनिंगसाठी ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आपण यूज करत असतो M40 आणि पोस्ट टेन्शनिंगसाठी आपण ग्रेड ऑफ कॉन्क्रीट यूज करतो M30.
सो M30 इज द ग्रेड ऑफ कॉन्क्रीट यूज इन अ पोस्ट टेन्शनिंग आणि प्री टेन्शनिंग मध्ये M40 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आपण यूज करतो. ठीक आहे. सो हा पार्ट आपण डिस्कस केला होता. टाइप्स ऑफ प्रीस्ट्रेसिंग, टाइप्स ऑफ प्रीस्ट्रेसिंग आपण डिस्कस केलेला. आता लक्ष द्या, हे टाइप्स झाल्यानंतर, टाइप्स ऑफ प्रीस्ट्रेसिंग झाल्यानंतर म्हणजे आतापर्यंत आपण 3 गोष्टी बघितल्या. एक तर प्रीस्ट्रेसिंग काय असतं, नंतर प्रीस्ट्रेसिंग फोर्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला करतो. थर्ड स्टेपमध्ये आपण बघतोय की 2 टाइपच्या प्रीस्ट्रेसिंग असतात, प्री टेन्शनिंग आणि पोस्ट टेन्शनिंग. आता बऱ्याचदा मी टेंडॉन असा वर्ड यूज करतोय. कालही काही विद्यार्थ्यांनी विचारलं की सर व्हॉट इज द टेंडॉन. तर लक्ष द्या मित्रांनो, हे आपण नेक्स्ट स्लाइडवर बघूया. तर वायर्स कशाला म्हणतात. सिंगल युनिट मेड ऑफ स्टील, स्टील पासनं जे काही सिंगल वायर असते, सिंगल युनिट मेड ऑफ फ्रॉम द स्टील, त्याला वायर म्हटलं जातं. अशा नंबर ऑफ वायर ज्या वेळेस एकत्र येतात, जो ग्रुप फॉर्म होतो त्याला स्ट्रँड म्हटलं जातं. 2 वायर, 3 वायर किंवा 7 वायर, 2 वायरचा बंच, 3 वायरचा बंच किंवा 7 वायरचा जो बंच असेल, ग्रुप ऑफ 7 वायर, त्याला काय म्हणतात, स्ट्रँड म्हणतात. नंतर ग्रुप ऑफ द स्ट्रँड त्याला टेंडॉन म्हटलं जातं किंवा ग्रुप ऑफ दी वायर, कारण वायर पासून स्ट्रँड बनलेले आहेत. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, टेंडॉन इज द ग्रुप ऑफ स्ट्रँड किंवा टेंडॉन इज द ग्रुप ऑफ वायर. नंतर ग्रुप ऑफ टेंडॉन पासून बनते केबल आणि ग्रुप ऑफ केबल पासून बनतात बार. काय बनतात, बार. सो ही सिक्वेन्स लक्षात असू द्या, तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. वायर म्हणजे फक्त एक सिंगल युनिट असतो. असे नंबर ऑफ वायर जेव्हा एकत्र येतात, 2, 3, 7 वायर, तेव्हा स्ट्रँड फॉर्म होत असतो. नंबर ऑफ स्ट्रँड जेव्हा एकत्र येतात तेव्हा टेंडॉन फॉर्म होतो. नंबर ऑफ टेंडॉन्स एकत्र आल्यानंतर केबल फॉर्म होते आणि नंबर ऑफ केबल एकत्र आल्यानंतर बार हा फॉर्म होत असतो. ओके. सो अशा पद्धतीने हा सिक्वेन्स असतो, हा लक्षात असू द्या. आता यानंतर जो महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याचं नाव आहे ॲनालिसिस ऑफ प्रीस्ट्रेसिंग फोर्स किंवा ॲनालिसिस ऑफ प्रीस्ट्रेसिंग, की प्रीस्ट्रेसिंग कशा पद्धतीने ॲनालाइज केलं जातं. आपण आता ॲनालिसिस बघूया प्रीस्ट्रेसिंगचं. ठीक आहे. सो ॲनालिसिस ऑफ प्रीस्ट्रेसिंग. ओके. ॲनालिसिस ऑफ प्रीस्ट्रेसिंग कशा पद्धतीने करतात तर लक्ष द्या मित्रांनो. सो ॲनालिसिस करण्यासाठी 3 मेथड्स अवेलेबल आहेत. त्या 3 मेथड कोणकोणत्या, 3 मेथड अवेलेबल आहेत फॉर द ॲनालिसिस ऑफ द प्रीस्ट्रेस और प्रीस्ट्रेसिंग. सो द फर्स्ट मेथड इज स्ट्रेस concept. Second is strength concept. And the third and very important, load balancing concept. Okay, so these are the 3 methods for the analysis of pre-stressing element or pre-stressing beam म्हणा. ठीक आहे. सो त्याला जर आपल्याला अनालाइज करायचं असेल, अनालिसिस करायचं असेल त्याचं, तर आपल्याकडे ह्या 3 मेथड्स अवेलेबल आहेत. वन बाय वन आपण आता यांना डिस्कस करणार आहोत, अनालिसिस ऑफ प्रीस्ट्रेसिंग. बट आउट ऑफ दिस 3 मेथड, या 3 मेथड पैकी सगळ्यात इम्पॉर्टंट मेथड जर असेल कोणती, तर ती आहे लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट. लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे फॉर द अनालिसिस ऑफ प्रीस्ट्रेसिंग एलिमेंट. आणि स्ट्रेस कन्सेप्ट पण महत्वाची. तर आउट ऑफ दिस 3 मेथड मी तुम्हाला स्ट्रेस कन्सेप्ट काय असते आणि लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट काय असते इन डिटेल तुम्हाला मी समजून सांगेन. ओके. स्ट्रेस कन्सेप्ट आणि लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट. चला तर मग आपण सुरुवात करूया फर्स्ट कन्सेप्ट, दॅट इज स्ट्रेस कन्सेप्ट. ओके. फर्स्ट analysis by stress concept. Okay. चला तर मग आता मी काय करतो, सुरुवातीला एक बीम मी इथं कन्सिडर करतो. लक्ष द्या.
दिस इज द रेक्टँग्युलर एलिमेंट, ठीक आहे, रेक्टँग्युलर बीम आहे. देन हा त्याचा लॉंगिट्युडिनल ॲक्सिस, दिस इज द लॉंगिट्युडिनल ॲक्सिस. बिलो द लॉंगिट्युडिनल ॲक्सिस आपण काय प्लेस करतोय, टेंडॉन. दिस इज द टेंडॉन विच इज ॲट अ इसेंट्रिक डिस्टन्स. हे जे इसेंट्रिकल डिस्टन्स आहे, लेट अस इट इज ई, इसेंट्रिसिटी. ओके, सो एक बीम आहे, लॉंगिट्युडिनल ॲक्सिस, टेंडॉन प्लेस केला ॲट अ इसेंट्रिसिटी ई. देन it is subjected to the external load. Let us say this external load is small w per meter. अशा पद्धतीने. आता मी तुम्हाला ऑलरेडी ह्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत की ज्या वेळेस राजांनो, when there is a tendon which is placed at a distance of E, eccentric distance E, आणि ज्या वेळेस आपण त्याला टेन्शन देतो, कॉन्क्रीट प्लेस करतो, केबलला कट करून टाकतो, तर त्यावेळेस तो प्रिस्ट्रेसिंग फोर्स ट्रान्सफर करत असतो. आणि तो प्रिस्ट्रेसिंग फोर्स आपण इथं लॉंगिट्युडिनल ॲक्सिसला दाखवतो. कंप्रेसिव्ह फोर्स पी इज द कंप्रेसिव्ह फोर्स. आणि याच ठिकाणी काय असतं की एक हॉगिंग नेचरची मोमेंट डेव्हलप झालेली असते, ती सुद्धा मी इथं दाखवतो. लक्ष द्या, दिस टाईप ऑफ मोमेंट इज डेव्हलप हिअर. अशा पद्धतीची मोमेंट ही डेव्हलप होत असते. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस मोमेंट, पी इंटू ई. आणि काय व्हॅल्यू असते याची, पी इंटू ई. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये टेन्शन अप्लाय केल्यामुळे कॉन्क्रीटमध्ये कशा पद्धतीचे फोर्सेस तयार होतात, एक फोर्स कंप्रेसिव्ह नेचरचा आणि एक मोमेंट डेव्हलप होते. ही मोमेंट त्या बीमला हॉगिंग नेचरने बेंड करत असते. इथपर्यंतचा पार्ट आपण काल डिस्कस केलेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, हा जो काही बीम आहे याची मी ओव्हरऑल डेप्थ जी आहे, ती ओव्हरऑल डेप्थ मी त्याची डिनोट करतो कॅपिटल डी ने. नंतर याची जी काही लेंथ आहे, त्या लेंथला मी एल नॉट ने डिनोट करतो. ओके, लाईक दिस. क्लिअर. आता याच्या समोर आपण काय करूयात, स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम, स्ट्रेस कन्सेप्ट आहे, तर विथ द हेल्प ऑफ स्ट्रेस डायग्राम आपल्याला हा सगळा पार्ट स्टडी करायचा आहे. तो याच्या समोर मी काय करतो, इथं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आपण ड्रॉ करूया. स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे. त्याच्या अगोदर मी हा पूर्ण पार्ट थोडासा बाजूला घेऊन घेतो, अशा पद्धतीने इथं. ओके, सो ही फर्स्ट कन्सेप्ट आपण डिस्कस करतोय, स्ट्रेस कन्सेप्ट. सो अनालिसिस करतोय विथ द हेल्प ऑफ स्ट्रेस कन्सेप्ट. सो इट इज द रेक्टँग्युलर बीम subjected to the uniformly distributed load W per meter. आणि एक टेंडॉन आपण प्लेस केला ॲट अ इसेंट्रिक डिस्टन्स ई. आणि याला स्ट्रेसिंग केल्यामुळे एक कंप्रेसिव्ह फोर्स डेव्हलप झाला पी मॅग्निट्यूडचा, आणि एक मोमेंट डेव्हलप झाली जी की बेंडिंग करणार आहे पीई. मग मी तुम्हाला काल सांगितलं की ज्या वेळेस एखादा कंप्रेसिव्ह फोर्स लागत असतो, ॲक्झियल कंप्रेसिव्ह फोर्स, सो दॅट टाइम दॅट ॲक्झियल कंप्रेसिव्ह फोर्स प्रोड्यूस ए स्ट्रेस. आणि तो स्ट्रेस आपण कसा डिनोट करतो, स्ट्रेस ड्यू टू ॲक्झियल फोर्स, पी डिवायडेड बाय एरिया. अशा पद्धतीने स्ट्रेस आपण कॅल्क्युलेट करतो ड्यू टू ॲक्झियल फोर्स. मोमेंटमुळे जे काही येतात ते स्ट्रेस कसे कॅल्क्युलेट केले जातात, सिग्मा इज इक्वल टू एम बाय आय इंटू वाय बाय युझिंग द फ्लेक्झरल फॉर्म्युला, प्युअर बेंडिंग फॉर्म्युला. बट मोमेंटची व्हॅल्यू किती आहे, इथं मोमेंटची व्हॅल्यू आहे पी इंटू ई डिवायडेड बाय आणि वाय. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ स्ट्रेस डेव्हलप ड्यू टू द बेंडिंग ॲक्शन. हा जो काही पीई आहे, हा पीई याला बेंड करणार आहे, त्यामुळे एवढा स्ट्रेस डेव्हलप होणार आहे. आणि दिस इज ड्यू टू द कंप्रेसिव्ह फोर्स पी. पण राजांनो, हे दोघंच्या दोघं फोर्सेस जे आहेत, हे दोघं हे कशामुळे आलेले आहेत, ड्यू टू प्रिस्ट्रेसिंग ॲक्शन. दिस इज ड्यू टू प्रिस्ट्रेसिंग, आणि हा पण आलाय प्रिस्ट्रेसिंगमुळे. नंतर मग आपण अप्लाय करणार एक्सटर्नल मोमेंट, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणार डब्ल्यू. आणि दिस डब्ल्यू प्रोड्यूस अ मोमेंट. हा डब्ल्यू काय करेल, मोमेंट प्रोड्यूस करेल. मॅक्झिमम मोमेंट इक्वल टू डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8 UDL आहे तो. सो दिस मोमेंट, आणि या मोमेंटमुळे परत स्ट्रेस डेव्हलप होणार जो की सॅगिंग नेचरचा असेल. आणि त्याची व्हॅल्यू किती असणार, सिग्मा एम बाय आय इंटू वाय. बट आता एम किती आहे इथं, सो एम असेल डब्ल्यू एल स्क्वेअर बाय 8 डिवायडेड बाय आय इंटू वाय. So this is the moment due to external force. This moment is due to the pre-stressing force. This stress is due to the pre-stressing force. हा स्ट्रेस आणि हा स्ट्रेस हे प्रिस्ट्रेसिंग फोर्समुळे, आणि हा जो काही तो स्ट्रेस डेव्हलप झाला इट इज ड्यू टू द एक्सटर्नल फोर्स.
आणि या सगळ्या गोष्टी आता मला इथं ड्रॉ करायच्या आहेत आणि फायनल स्ट्रेस कसा कॅल्क्युलेट करायचा हे मी तुम्हाला शिकवतोय. प्रिव्हियस स्लाइडवरती आपण फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपलं झालेलं आहे. आता स्ट्रेस कसा कॅल्क्युलेट करायचा तो आपण इथं स्टडी करतोय. ठीक आहे, चला आणखी एक की हे करत असताना जो फोर्स कंप्रेसिव्ह नेचरचा असेल, कंप्रेसिव्ह नेचर फोर्स, त्याला आपण पॉझिटिव्ह साईनने डिनोट करतो आणि जो टेन्शन नेचरचा फोर्स असेल त्याला आपण निगेटिव्ह साईनने डिनोट करत असतो. हे दोन साईन कन्व्हेन्शन लक्षात ठेवा. चला तर पहिल्यांदा मी आता ड्रॉ करतो इथं डिस्ट्रीब्युशन. ओके, फर्स्ट डिस्ट्रीब्युशन आपण ड्रॉ करूया फॉर कंप्रेसिव्ह फोर्स. कोणता कंप्रेसिव्ह फोर्स? पी इज द कंप्रेसिव्ह फोर्स. याच्यासाठी डिस्ट्रीब्युशन ड्रॉ करतोय. सो हा जो व्हाईट कलर मध्ये दाखवलेला पी, इट इज द कंप्रेसिव्ह फोर्स which produces the compressive stress and that compressive stress is uniform in the cross section. युनिफॉर्म असेल, मग युनिफॉर्म असेल ना, मग त्याचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने दाखवता येईल बघा. दिस इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ द कंप्रेसिव्ह फोर्स स्ट्रेस, स्ट्रेस ड्यू टू द कंप्रेसिव्ह फोर्स. हे झालं डिस्ट्रीब्युशन ड्यू टू कंप्रेसिव्ह फोर्स. व्हॉट इज द मॅग्निट्यूड? P divided by A. P divided by A, P divided by A. So हा स्ट्रेस डेव्हलप झाला. दिस इज द स्ट्रेस ड्यू टू P फोर्स. आणि हा P फोर्स कसा आहे रे? कंप्रेसिव्ह नेचरचा आहे. तर जो काही स्ट्रेस डेव्हलप होईल तो कोणत्या नेचरचा असेल? कंप्रेसिव्ह नेचरचा. आणि व्हॉट इज द साइन फॉर कंप्रेसिव्ह नेचर? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. अबोव न्यूट्रल ॲक्सिस पॉझिटिव्ह, बिलो न्यूट्रल ॲक्सिस पॉझिटिव्ह. So there is a uniform compression stress develop inside the beam due to the compressive force P. आता कोणता फोर्स आहे? सेकंड, हॉकिंग नेचरचा. आता जर का तुम्ही पीईचा विचार केला, या पीईचा विचार केला, सो पीई जो आहे आपल्या बीमला अशा शेपमध्ये बेंड करणार, अशा शेपमध्ये काय करणार? बेंड करणार. दिस पीई बेंड्स द बीम इन हॉगिंग नेचर. तर वरती काय तयार झालंय? वरती तयार झालंय टेन्शन आणि खाली तयार झालंय कंप्रेशन. वरती टेन्शन, आणि टेन्शन आपण निगेटिव्ह कन्सिडर करतो. इथं टेन्शन आपण कसं कन्सिडर करतो? निगेटिव्ह. तर बघा ही झाली व्हर्टिकल लाईन. मी त्याच्या राईट साईडला टेन्शन दाखवतोय आणि त्याच्या लेफ्ट साईडला मी टेन्शन दाखवतो आणि राईट साईडला मी कंप्रेशन दाखवतोय. ओके, सो वरच्या पार्टमध्ये काय राजांनो? टेन्शन, आणि खालच्या पार्टमध्ये काय आहे? कंप्रेशन. इट इज ड्यू टू विच टाईप ऑफ फोर्स? कोणत्या टाईपच्या फोर्समुळे डेव्हलप झालाय? पी इंटू ई, मोमेंट ड्यू टू द प्रिस्ट्रेसिंग फोर्स. ठीक आहे, आणि याला मी अशा पद्धतीने जोडून देतो. मग बोला ही व्हॅल्यू किती येणार? व्हॉट इज द व्हॅल्यू? बोला एम बाय आय. पण एम काय आहे इथं? पीई बाय आय इंटू वाय, लाईक दिस. हा किती असेल? अगेन इट इज पीई बाय आय इंटू वाय. बोला विच पार्ट हॅव्हिंग कॉम्प्रेशन आणि विच पार्ट हॅव्हिंग टेन्शन? ड्यू टू हॉगिंग लॉंगिट्युडिनल ॲक्सिसचा जो वरचा पार्ट आहे त्याच्यामध्ये काय डेव्हलप झालंय? टेन्शन. या पार्टमध्ये काय डेव्हलप झालंय? टेन्शन. सो टेन्शन जर का असेल तर आपण निगेटिव्ह साईनने दाखवतो आणि कंप्रेशन कशात दाखवतो? पॉझिटिव्ह साईनने, लाईक दिस. सो हे दोन ज्या डायग्राम मी ड्रॉ केल्या स्ट्रेस डायग्राम, इट इज ड्यू टू द प्रिस्ट्रेसिंग फोर्स. प्रिस्ट्रेसिंग फोर्स पी आणि प्रिस्ट्रेसिंग मोमेंट पी. त्याच्यामुळे आता काय होणार की एक्सटर्नल जो लोड आहे हा डब्ल्यू, तो या आपल्या बीमला कशा शेपमध्ये बेंड करणार? सॅगिंग नेचरमध्ये. त्याला तो असा बेंड करणार. दिस इज कॉल्ड सॅगिंग नेचर. असं त्याला बेंड करणार. सो ॲक्सिसच्या वरच्या पार्टमध्ये काय डेव्हलप झालंय? कंप्रेशन, आणि खाली काय डेव्हलप झालंय? टेन्शन. कंप्रेशन म्हणजे पॉझिटिव्ह आणि टेन्शन म्हणजे काय? निगेटिव्ह. मग त्याची डायग्राम आपण इथं ड्रॉ करूया. ही झाली थर्ड डायग्राम. ठीक आहे, टॉपच्या पार्टमध्ये कंप्रेशन, वरती कॉम्प्रेशन आणि खाली टेन्शन. हे त्याला जोडून देतो मी अशा पद्धतीने. सो वरती कंप्रेशन म्हणून पॉझिटिव्ह आणि खाली निगेटिव्ह टेन्शन. बोला व्हॉट इज द व्हॅल्यू? डब्ल्यू लोडमुळे. मग डब्ल्यू काय करेल? एक मोमेंट तयार करेल. लेट अस सेट दॅट मोमेंट ड्यू टू डब्ल्यू लोड डिवायडेड बाय द मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू वाय. मोमेंट डिवायडेड बाय आय इंटू वाय. हा झाला स्ट्रेस ड्यू टू द एक्सटर्नल फोर्स. लक्ष द्या, या गोष्टी क्लिअर होत आहे का? हा जो काही स्ट्रेस आहे युनिफॉर्म, इट इज ड्यू टू पी फोर्स. पी फोर्स इट इज ड्यू टू पीई मोमेंट. हा कशामुळे तयार झालाय? पीई मोमेंट. आणि हा कशामुळे डेव्हलप झालाय? इट इज ड्यू टू एम मोमेंट. एम मोमेंट म्हणजेच एक्सटर्नल लोडमुळे येणारी मोमेंट, लाईक दिस. हे स्ट्रेस डायग्राम. आता फायनल स्ट्रेस डायग्राम कशी असणार? या तिघांची अल्जेब्राइक सम. या तिघांची अल्जेब्राइक सम जर केली तर आपल्याला मित्रांनो फायनल स्ट्रेस डायग्राम इथं भेटेल. लक्ष द्या.
सो द फायनल स्ट्रेस डायग्राम बघा, दिस पार्ट इज निगेटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, हा पार्ट पॉझिटिव्ह आहे, हा पार्ट पॉझिटिव्ह आहे, दोघांची ॲडिशन होणार आणि त्यांच्यामध्ये काय होईल मित्रांनो, थोडासा निगेटिव्ह पार्ट जो आहे हा निगेटिव्ह पार्ट तिथून काय होणार, मायनस होणार. म्हणजे हा अशा पद्धतीने इकडचा पार्ट जो असेल तो पॉझिटिव्ह राहील. ओके, हा काय असेल, पॉझिटिव्ह राहील, कारण दोन पार्ट पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्यातनं निगेटिव्ह पार्ट मायनस करायचा आहे. सो तो वरचा पार्ट पॉझिटिव्ह असेल, इथं पण प्लस आणि प्लस आहे आणि हा पार्ट निगेटिव्ह आहे, तर इथं सुद्धा पण इथं कमी प्रमाणामध्ये स्ट्रेस डेव्हलप होईल कॉम्प्रेसिव्ह. तर अशा पद्धतीने ही जी डायग्राम असते, दिस इज द फायनल स्ट्रेस, दिस इज फायनल स्ट्रेस डायग्राम. वरती पण कंप्रेशन आणि खाली पण कंप्रेशन, इट इज द फायनल स्ट्रेस डायग्राम. अशा पद्धतीचे फायनल स्ट्रेस डायग्राम असते. मग हा काय डेव्हलप झाला, लक्ष द्या, मी इथं लिहितो, दिस इज स्ट्रेस डेव्हलप ॲट टॉप फायबर and this is the stress develop at bottom fiber. Now the question is, आता हा फायनल प्रीस्ट्रेसिंग स्ट्रेसेस आहेत, एवढे स्ट्रेसेस डेव्हलप होतात फायनल, मग त्याची व्हॅल्यू किती येईल रे? चला आता आपण त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. सो फायनल प्रीस्ट्रेसिंग म्हणजे स्ट्रेस डेव्हलप ॲट द टॉप फायबर, एफ सफिक्स टी म्हणजे काय, स्ट्रेस डेव्हलप ॲट दी टॉप फायबर. याला व्यवस्थित लिहून घेऊ आपण, स्ट्रेस डेव्हलप्ड ॲट टॉप इज इक्वल टू, बोला, स्ट्रेस डेव्हलप ॲट टॉप इज इक्वल टू एफ सफिक्स टी. सुरुवातीला काय आहे, पी बाय ए, सो पी बाय ए इज व्हॉट, पॉझिटिव्ह, सो प्लस पी बाय ए, प्लस पी बाय ए. ओके, त्याला आपण ज्या साईनने दाखवलं तसंच देतो मी, ज्या कलरने आपण दाखवलंय. तर हा कंप्रेसिव्ह फोर्स डेव्हलप होणार पी बाय ए. नंतर सेकंड कोणता आहे, मायनस पी इंटू ई डिवायडेड बाय आय इंटू वाय, लाईक दिस. ठीक आहे. थर्ड कोणता आहे, मोमेंट ड्यू टू एक्सटर्नल लोड, आणि तो टॉपला काय आहे, पॉझिटिव्ह आहे, टॉपला काय आहे, पॉझिटिव्ह, बिकॉज इन द टॉप देर इज अ कंप्रेशन, एम बाय आय इंटू वाय, लाईक दिस. आणि फायनल मग ह्या 1 2 3 या तिघांची जर का आपण अल्जेब्राइक सम केली तर आपल्याला स्ट्रेस डेव्हलप ॲट द टॉप फायबर भेटून जातो. नाव नेक्स्ट, स्ट्रेस डेव्हलप्ड ॲट बॉटम इज इक्वल टू सेम ॲट बॉटम. बोला आता पी बाय ए हा फोर्स बॉटमला कसा आहे रे, पॉझिटिव्ह, कंप्रेसिव्ह नेचरचा आहे, पॉझिटिव्ह. सेकंड जो आहे तो कसा आहे, बॉटमला निगेटिव्ह, इथं कसा आहे, पॉझिटिव्ह, प्लस पी इंटू ई डिवायडेड बाय आय इंटू वाय. आणि एक्सटर्नल फोर्समुळे डेव्हलप होणारा बॉटमला कसा आहे, निगेटिव्ह, एम बाय आय इंटू वाय, लाईक दिस. सो अशा पद्धतीने मित्रांनो, विथ द हेल्प ऑफ स्ट्रेस कन्सेप्ट आपण काय करत असतो की फायनल प्रिस्ट्रेसिंग फोर्स किती डेव्हलप होतोय हे आपण कॅल्क्युलेट करतो. आणि तुमच्या लक्षात येईल की आफ्टर दिस कॅल्क्युलेशन तुम्हाला फायनल पूर्ण क्रॉस सेक्शनमध्ये फक्त कंप्रेसिव्ह फोर्स बघायला मिळेल, किंवा टॉपला कंप्रेसिव्ह फोर्स आणि बॉटमला कंप्रेसिव्ह फोर्स पूर्णपणे 0 अशा पद्धतीने. सो इन द फायनल डायग्राम देर इज नो टेन्शन नाहीच आहे. आणि हेच आपला मोठं होता प्रिस्ट्रेसिंग. आपण काय करतोय की जो काही टेन्शन डेव्हलप होतोय त्याला कसं इलिमिनेट करता येईल त्यासाठी ही प्रिस्ट्रेसिंगची कन्सेप्ट आहे. आणि फायनल डायग्राम जर तुम्ही बघितलात तर पूर्णपणे ती प्लस आहे, म्हणजे काय, पूर्ण कॉम्प्रेशन त्यामध्ये डेव्हलप झालंय. सो नाव होल सेक्शन इज इन कम्प्रेशन. सो अशा पद्धतीने ही स्ट्रेस कन्सेप्ट आहे. परत एकदा लक्ष द्या. तर यामध्ये एक बीम आहे, इट इज सब्जेक्टेड टू द युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. याच्यामध्ये ग्रीन कलरमध्ये एक टेंडॉन म्हणा किंवा केबल आपण प्लेस केली आहे ॲट अ इसेंट्रिक डिस्टन्स ई. याच्यामुळे काय झालंय की जेव्हा आपण टेन्शन अप्लाय करतो तर त्यामुळे प्रिस्ट्रेसिंग फोर्स डेव्हलप होतो, जो की इथं लागतो लॉंगिट्युडिनल ॲक्सिसला, ज्याची मॅग्निट्यूड असते पी. आणि एक मोमेंट सुद्धा डेव्हलप होतो हॉगिंग नेचरचा, त्याची व्हॅल्यू असते पीई. आता हा जो पी फोर्स आहे कंप्रेसिव्ह नेचरचा, तो कंप्रेशन तयार करेल पूर्ण क्रॉस सेक्शनमध्ये पी बाय ए मॅग्निट्यूडचं. हा पी इंटू ई जो आहे तो हॉगिंग नेचरमध्ये बेंड करेल, म्हणजे वरती येणार टेन्शन आणि खाली येणार कंप्रेशन, बेंडिंग टेन्शन बेंडिंग कंप्रेशन. आणि बेंडिंग टेन्शन बेंडिंग कंप्रेशन असेल तर अशा पद्धतीने आपण स्ट्रेस हे कॅल्क्युलेट करत असतो. नंतर एक्सटर्नल जो फोर्स आहे तो फोर्समुळे मोमेंट डेव्हलप होईल आणि त्याच्यामुळे हा स्ट्रेस येणार बाय युझिंग द फ्लेक्झरल फॉर्म्युला. पण वरती काय असणार, कंप्रेशन, खाली असणार टेन्शन. सो फायनल स्ट्रेस डायग्राम याच्यावरून अशी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. अँड दीज आर द फायनल स्ट्रेसेस विथ द हेल्प ऑफ स्ट्रेस कन्सेप्ट. ओके, सो व्यवस्थितपणे हे नोट डाऊन करा आणि मला सांगा तुम्हाला कळले का स्ट्रेस कन्सेप्ट.
बोलो. स्ट्रेस कन्सेप्ट कळलं तुम्हाला? सो अशा पद्धतीने स्ट्रेसेस आपण कॅल्क्युलेट करतो. आफ्टर द स्ट्रेस कन्सेप्ट द इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज व्हॉट? लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट. लोड बॅलन्सिंग कन्सेप्टने कशा पद्धतीने आपण स्ट्रेसेस कॅल्क्युलेट करायचे. तर लक्ष द्या. सेकंड इज लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट. लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट. आता हे कन्सेप्ट काय आहे ॲक्च्युली, त्याच्या नावातच आहे लोड बॅलन्सिंग. तर यामध्ये लक्ष द्या, एक्सटर्नल फोर्स, एक्सटर्नल जो काही फोर्स अप्लाय होणार आहे, एक्सटर्नल फोर्स इज बॅलन्स बाय वर्टिकल कंपोनंट, वर्टिकल कंपोनंट of pre-stressing force, pre-stressing force and shear strength is improved by horizontal component. बेसिकली लोड बॅलन्सिंग ची कन्सेप्ट आहे, इट इज युजफुल फॉर प्लेसिंग टेंडॉन. टेंडॉन प्लेस करण्यासाठी ही खूप महत्वाची मेथड आहे. ठीक आहे. व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ दिस मेथड? की एक्सटर्नल फोर्स इज बॅलन्स बाय द वर्टिकल कंपोनंट ऑफ द प्रीस्ट्रेसिंग फोर्स अँड शियर स्ट्रेंथ इज इम्प्रूव्ड बाय द हॉरिझॉन्टल कंपोनंट. ठीक आहे. अँड इट इज युजफुल टू प्लेसिंग दी टेंडॉन्स. आणि लक्ष द्या, यामध्ये आणखी तिसरा पॉईंट महत्वाचा आहे की एक्सटर्नल मोमेंट इज इक्वल टू मोमेंट ड्यू टू प्रीस्ट्रेसिंग फोर्स. ओके. आता वन बाय वन हे सगळे पॉईंट मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू मित्रांनो समजून सांगतो. ठीक आहे. हा पूर्ण पार्ट जो आहे फक्त लक्ष द्या, वन बाय वन आपण यांना व्यवस्थित समजून घेऊया. याला मी इथं ठेवून देतो. ठीक आहे. थोडंसं आणखी त्याला मी लहान पण करून टाकतो. ओके. चला, तर आता आपण याला समजून घेऊया काय मिनिंग आहे एक्झॅक्ट याचा. लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट. आता लक्ष द्या, सपोज हा बीम आहे. ओके, अशा पद्धतीचा हा बीम आहे. दिस इज द लॉंगिट्युडिनल ॲक्सिस ऑफ द बीम. हा त्याचा लॉंगिट्युडिनल ॲक्सिस आहे. आणि हा एक्सटर्नली अप्लाइड फोर्स आहे. दिस इज द एक्सटर्नली अप्लाइड फोर्स. लेट अस से इट इज W per मीटर, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. आता मित्रांनो, अकॉर्डिंग टू लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट याच्यामध्ये टेंडॉन किंवा केबल ही अशा पद्धतीने प्लेस केली जाते. काय म्हणतो लक्ष द्या व्यवस्थित, लोड बॅलन्स. त्याच्या नावातच आहे लोड बॅलन्स. की याच्यामध्ये टेंडॉन किंवा केबल अशा पद्धतीने प्लेस केली जाते की तिचा वर्टिकल कंपोनंट हा एक्सटर्नल फोर्सला बॅलन्स करेल आणि केबलचा हॉरिझॉन्टल फोर्स जो आहे तो शियर स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करेल. मग प्रश्न पडतो की सर, मग ती कशी प्रोफाईल असेल, कशा पद्धतीने ती प्लेस केली असेल? तर एक फंडामेंटल इथं असं आहे की जो काही एक्सटर्नल लोड इथं अप्लाय केलेला असतो. आता कोणता लोड अप्लाय केला इथं? एक्सटर्नल लोड आपण इथं अप्लाय केला युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. हा कोणता अप्लाय केला? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. देन व्हॉट इज द बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्यू टू युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड? याच्यामुळे जी बेंडिंग मोमेंट डायग्राम येणार आहे ती कशी येणार आहे? पॅराबोला. सो इफ द एक्सटर्नल लोड इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड, तर त्याच्यामुळे बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी येते? पॅराबोलिक. तर सेम शेप मध्ये आपण काय करतो, सेम प्रोफाईल मध्ये आपण काय करत असतो की टेंडॉन प्लेस करत असतो. सो टेंडॉन हा आपण अशा पद्धतीने प्लेस करत असतो की त्याचा व्हर्टिकल कंपोनंट हा एक्सटर्नल फोर्सला बॅलन्स करेल. मग तो त्याला कसं प्लेस करणार? तर एक्सटर्नल लोडमुळे जी बेंडिंग मोमेंट डायग्राम येते त्या बेंडिंग मोमेंट डायग्राम सारखा शेप देत असतो आपण.
फक्त फरक असा आहे की आता ही जी बेंडिंग मोमेंट डायग्राम जी आहे ती वरच्या साईडने तर केबल प्लेस करताना मी खालच्या साईडने प्लेस करतो. म्हणजे आता जर मी इथं केबल प्लेस केली राजांनो, तर बघा ही केबल मी अशा पद्धतीने किंवा टेंडॉन अशा पद्धतीने प्लेस करणार. अशा पद्धतीने इथं मी ती टेंडॉन प्लेस करणार. लक्ष द्या, दिस इज द टेंडॉन. अशा पद्धतीने मी प्लेस करणार. मग अशा पद्धतीने प्लेस केल्यामुळे काय होईल सर, लक्ष द्या, याच्यामध्ये आपण फोर्स अप्लाय करणार पी फोर्स. एक मिनिट हा. ही जी टेंडॉल आहे ती अशा पद्धतीने ठेवली जाते. याच्यामध्ये आपण फोर्स अप्लाय करणार पी फोर्स. ठीक आहे. लेट से की दिस अँगल, हा जो अँगल आहे, दिस अँगल इज द थीटा अँड दिस अँगल इज ऑल्सो थीटा. सो फ्रॉम द मेकॅनिक्स, आपण मेकॅनिक्स पासून ह्या गोष्टी शिकलोय की जर का थीटा डिग्रीने एखादा फोर्स इन्क्लाइज असेल तर त्याचा एक व्हर्टिकल कंपोनंट असतो, दिस इज द व्हर्टिकल कंपोनंट, आणि एक कंपोनंट असतो हॉरिझॉन्टल कंपोनंट. बरोबर. अगेन वन कंपोनंट इज द व्हर्टिकल कंपोनंट आणि एक असतो हॉरिझॉन्टल कंपोनंट. बरोबर की नाही. मग बोला, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ व्हर्टिकल कंपोनंट. थीटा अँगल इथं आहे तर हा कंपोनंट असतो पी कॉस थीटा आणि हा कंपोनंट असेल पी साइन थीटा. पी साइन थीटा. इथं सुद्धा व्हर्टिकल कंपोनंट जो आहे दॅट इज पी साइन थीटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असेल पी कॉस थीटा. अशा पद्धतीने आपण ही टेंडॉन जे आहे ते प्लेस करत असतो. मग आता याला रिझॉल्व केल्यानंतर तो पी फोर्स जो आहे प्रिस्ट्रेसिंग फोर्स त्याला रिझॉल्व केल्यानंतर वर्टिकल कंपोनंट इज पी कॉस थीटा, पी साइन थीटा, वर्टिकल कंपोनंट इज पी साइन थीटा. सो हा पी साइन थीटा आणि हा पी साइन थीटा हे दोघं मिळून काय करत असतात, एक्सटर्नली येणारा जो डाऊनवर्ड फोर्स आहे त्याला ते बॅलन्स करत असतात. सो दिस पी साइन थीटा, हा पी साइन थीटा जो की वर्टिकल कंपोनंट आहे, दिस पी साइन थीटा जो की वर्टिकल कंपोनंट आहे, दिस वर्टिकल कंपोनंट ऑफ द प्रिस्ट्रेसिंग फोर्स बॅलन्स द एक्सटर्नल लोड. आणि सर व्हॉट अबाउट दिस हॉरिझॉन्टल कंपोनंट, हे जे हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे पी कॉस थीटा अँड दिस पी कॉस थीटा, these component increase the shear capacity of the क्रॉस सेक्शन. या बीमची ती शियर स्ट्रेंथ वाढवण्याचं काम करत असतात हॉरिझॉन्टल फोर्सेस. हॉरिझॉन्टल फोर्सेस येतं लक्षात. सो दिस इज द प्रिन्सिपल बिहाइंड दी लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट. सो लोड बॅलन्सिंग कन्सेप्टमध्ये आपण काय करतो, प्रोफाईलला अशा पद्धतीने प्लेस करतो की त्याचा व्हर्टिकल कंपोनंट एक्सटर्नल फोर्सला बॅलन्स करेल आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट शियर स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करेल. मग परत प्रश्न हा आहे की सर आपल्याला कसं कळेल हो की अशा पद्धतीने प्रोफाईल द्यायची. तर त्यासाठी मी काय म्हटलं तुम्हाला, एक्सटर्नल लोडमुळे जी बेंडिंग मोमेंट डायग्राम येते, बेंडिंग मोमेंट डायग्राम, दिस इज द लोडिंग डायग्राम. बघा, ही झाली लोडिंग डायग्राम आणि ही झाली बीएमडी, बेंडिंग मोमेंट डायग्राम. सो बेंडिंग मोमेंट डायग्रामचा जो काही शेप आहे दॅट इज द पॅराबोला. सेम शेप प्रोव्हाइड करायचा आपण टेंडॉनला, बट हा कसा असेल, मिरर इमेज असेल त्याचा. बरोबर. मग या सेंटरला काय आले रे मित्रांनो इथं. सो व्हॉट इज द इसेंट्रिसिटी ॲट द सेंटर. इथं इसेंट्रिसिटी किती असणार, व्हॉट इज द इसेंट्रिसिटी. सो इथं जी सेंटरला इसेंट्रिसिटी त्याला मी ई सफिक्स एम ने डिनोट करतो. आणि व्हॉट इज द इसेंट्रिसिटी ॲट द एज. इथं असणारी जी इसेंट्रिसिटी आहे ती किती असणार आहे, 0, बिकॉज इट इज पासिंग थ्रू द लॉंगिट्युडिनल ॲक्सिस. पासिंग थ्रू द लॉंगिट्युडिनल ॲक्सिस, तर त्यामुळे इसेंट्रिसिटी तिथे किती असणार, 0. नाउ द क्वेश्चन इज, एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो की वेन द लोड इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मॅक्झिमम इसेंट्रिसिटी. तर मॅक्झिमम इसेंट्रिसिटी कुठे आहे मित्रांनो, सेंटरला. त्याची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला काढायला विचारतात. याला मी थोडंसं वरती शिफ्ट करतो आणि त्याची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची हे तुम्हाला मी शिकवतो. बघा, ओके, इथपर्यंत आपण त्याला घेऊन जाऊया. ठीक आहे, चला. हाऊ टू कॅल्क्युलेट द इसेंट्रिसिटी ॲट द सेंटर. सेंटरला जी इसेंट्रिसिटी आहे ई सफिक्स एम ती कशी कॅल्क्युलेट करायची. तर पहिला पॉईंट क्लिअर झाला, एक्सटर्नल फोर्स इज बॅलन्स बाय द व्हर्टिकल कंपोनंट ऑफ प्रिस्ट्रेसिंग फोर्स अँड शियर स्ट्रेंथ ऑफ द सेक्शन इज इम्प्रूव्ह विथ द हेल्प ऑफ हॉरिझॉन्टल फोर्स. इट इज युजफुल फॉर प्लेसिंग अ टेंडॉन. टेंडॉन प्लेस करण्यासाठी ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे. एक्सटर्नल लोडची जी बेंडिंग मोमेंट डायग्राम असते, सेम शेपमध्ये आपण टेंडॉन प्लेस करत असतो, बट इन मिरर इमेज. Now the third point is important for the calculation of this eccentricity. What is the third point? External moment is equal to moment due to prestressing force. मग आता सांगा, what is the external moment रे. External moment due to this uniformly distributed load. Uniformly distributed load मुळे जी काही external moment येते त्याची व्हॅल्यू किती असते. So external moment is equal to moment due to
प्रीस्ट्रेसिंग फोर्स. सो एक्सटर्नल मोमेंट ड्यू टू द मोमेंट इज इक्वल टू द मोमेंट ड्यू टू प्रीस्ट्रेसिंग फोर्स. बोला एक्सटर्नल मोमेंट किती येणार. सो एक्सटर्नल मोमेंट इज WL चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 8. दिस इज द मोमेंट ड्यू टू द युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. व्हॉट अबाउट द मोमेंट ड्यू टू प्रीस्ट्रेसिंग फोर्स. मोमेंट ड्यू टू प्रीस्ट्रेसिंग फोर्स किती असते. P इंटू ई. पण हा ई कोणता आहे आपल्याला ही इसेंट्रिसिटी कॅल्क्युलेट करायची. ही मोमेंट कुठली रे. मॅक्झिमम मोमेंट WL² बाय 8. दिस मोमेंट इज ॲट द सेंटर पॉईंट. तर इसेंट्रिसिटी पण कुठली घ्यावी लागेल. सेंटरचीच. मग सेंटरला इसेंट्रिसिटी किती आहे. द इसेंट्रिसिटी ॲट द सेंटर इज व्हॉट E(m). सो देअरफॉर फ्रॉम दिस व्हॉट इज द इसेंट्रिसिटी ॲट द सेंटर. EM is equal to WL² divided by 8 time P. So this is the formula for the calculation of eccentricity at the center. अशा पद्धतीने आपण सेंटरला असणारी इसेंट्रिसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. मोमेंट एक्सटर्नल मोमेंट मुळे बघा एक्सटर्नल फोर्स मुळे येणारी जी मोमेंट आहे ॲट द सेंटर इज इक्वल टू मोमेंट ड्यू टू प्रीस्ट्रेसिंग फोर्स ॲट द सेंटर. दोघांना कम्पेअर करा. यू हॅव द व्हॅल्यू ऑफ इसेंट्रिसिटी ॲट द सेंटर. नाव व्हॉट इज द इसेंट्रिसिटी ॲट द सपोर्ट. मग इसेंट्रिसिटी ॲट द सपोर्ट म्हणजे त्याला मी E(s) ने दाखवतो. मग त्यासाठी काय करावं लागणार. एक्सटर्नल मोमेंट ॲट द सपोर्ट. एक्सटर्नल मोमेंट ॲट द सपोर्ट किती येणार 0 बिकॉज इट इज अ सिम्पली सपोर्टेड वन. मग एक्सटर्नल मोमेंट आहे 0 आणि मोमेंट ड्यू टू प्रीस्ट्रेसिंग फोर्स किती येणार P इंटू नाऊ ES. मग यावरून इसेंट्रिसिटी किती येईल. ES इज इक्वल टू 0 बाय P अँड दॅट इज इक्वल टू 0. सो साईडला किंवा एंडला इसेंट्रिसिटी किती असणार. इसेंट्रिसिटी असणार 0. ठीक आहे. सो ही केस महत्वाची केस आहे. याला तुम्ही व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. ठीक आहे. नाव वेगवेगळे बीम जे आहेत आता सपोज सेकंड घेतो मी. सेकंड केस अगेन this is the beam. Now it is subjected to this is the longitudinal axis. Okay, and this beam is subjected to the concentrated point load. बरोबर सेंटरला concentrated point load आहे of value capital W. Capital W is the value of concentrated point load. ठीक आहे. आता या मेथडचा वापर कशासाठी करतो आपण. टू केबल प्रोफाईल जी आहे किंवा टेंडॉन जो आहे तो प्लेस करण्यासाठी. मग बोला आता कसा प्लेस करणार टेंडॉन. एक मिनिट ना. हां आता याच्यामध्ये टेंडॉन कसा प्लेस करणार लक्ष द्या. तर त्यासाठी जो काही लोड अप्लाय केलेला आहे हा असा लोड अप्लाय केलाय आणि या लोडमुळे बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी येते रे. सो याच्यामुळे येणारी बेंडिंग मोमेंट डायग्राम ही अशा पद्धतीने येते. सो केबल प्लेस करताना इट इज सिमिलर टू दी बेंडिंग मोमेंट डायग्राम बट मिरर इमेज. मग ही बेंडिंग मोमेंट डायग्राम याची मिरर इमेज घ्या. याची मिरर इमेज बघा अशी येणार. दिस इज द मिरर इमेज अँड दिस इज द शेप ऑफ दी केबल. अशा शेपचा केबल आपल्याला इथं प्रोव्हाइड करावा लागेल. अशा शेपचा केबल आपल्याला इथं प्रोव्हाइड करावा लागणार आहे. सॉरी. ओके. तर याच्यामध्ये असणारा फोर्स कोणता P. इथं असणारा फोर्स कोणता P. याला जर का रिझॉल्व केला आपण सपोज दिस अँगल इज थीटा. इथं अँगल आहे सपोज थीटा. तर याला जर का रिझॉल्व केलं सो इट्स व्हर्टिकल कंपोनंट बॅलन्स द एक्सटर्नल फोर्स आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट इम्प्रूव्ह द शियर स्ट्रेंथ. बट द क्वेश्चन इज व्हॉट. प्रश्न आपल्याला काय आहे इथं की व्हॉट इज द इसेंट्रिसिटी ॲट द सेंटर. सेंटरला किती इसेंट्रिसिटी ती मला कॅल्क्युलेट करायची. मग ती कशी कॅल्क्युलेट करतो आपण बोला. आत्ताच आपण स्टडी केलं. मोमेंट ड्यू टू एक्सटर्नल फोर्स. सो एक्सटर्नल मोमेंट is equal to moment due to pre-stressing force. बोला what is the maximum moment at the center. maximum moment किती असते सेंटरला WL/4 maximum moment. so moment at the center WL/4 divided by pre-stressing moment at the center. so pre-stressing force and eccentricity at the center E(m). so from this what is the E(m). E(m) is equal to WL divided by 4 time P. so by using this formula आपण eccentricity जी ती कॅल्क्युलेट करू शकतो सेंटरची. सो ही झाली सेकंड केस. सो कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट लोड जर का असेल कॉन्सन्ट्रेटेड पॉईंट लोड तर आपण अशा पद्धतीने काय करू शकतो
कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. ठीक आहे, ही झाली सेकंड केस फॉर कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड. नाव परत थर्ड केस आपण बघूया. this beam longitudinal axis okay, and this beam is subjected to दोन पॉइंट लोड, इक्वल मॅग्निट्यूडचे दोन पॉइंट लोड like this. ओके, याची व्हॅल्यू घेतो मी कॅपिटल डब्ल्यू, याची पण कॅपिटल डब्ल्यू. हे डिस्टन्स जे आहे इट इज L/3, दिस डिस्टन्स इज द L/3 अँड दिस डिस्टन्स इज दी L/3. नाव द क्वेश्चन इज की सर आता याच्यामध्ये आपण केबल कशी प्लेस करायची. मग बघा, याला सिम्पली सपोर्टेड बीम वरती जर का घेतलं लाईक दिस, ओके, हा जर का लोड आपण इथं प्लेस केला, हा दुसरा लोड आपण इथं प्लेस केला, याची व्हॅल्यू आहे डब्ल्यू, याची व्हॅल्यू आहे डब्ल्यू, दिस डिस्टन्स इज L/3, L/3, L/3. तर राजांनो, याच्यामुळे मोमेंट डायग्राम कशी येते. सो द मोमेंट डायग्राम इज लाईक दिस, बेंडिंग मोमेंट डायग्राम इज लाईक दिस. अशी बेंडिंग मोमेंट डायग्राम येते. ठीक आहे, इट इज लाईक दिस. ओके, आणि व्हॉट अबाउट दिस व्हॅल्यू, ही व्हॅल्यू किती असते रे, इट इज डब्ल्यू L/3. अशी मोमेंट डायग्राम येते जेव्हा दोन कॉन्सन्ट्रेटेड पॉइंट लोड असतात इक्वी डिस्टन्स वरती आणि ज्यांची व्हॅल्यू असते इक्वल, अशा पद्धतीने. याला मी इथं ठेवतो. ठीक आहे, सो आपण काय करत असतो बोला. आता मला इथं केबल प्लेस करायची, तर मग केबल कशी प्लेस करणार, सिमिलर ॲज द बेंडिंग मोमेंट डायग्राम बट इन मिरर इमेज. ठीक आहे, मग बघा, याच्या खाली हा एक पॉईंट, याच्या खाली हा दुसरा पॉईंट, अशी केबल मी इथं प्रोफाईल केबल जी आहे ती अशा पद्धतीने प्लेस केली जाईल. अशा पद्धतीने आपण काय करणार, इथं केबल प्लेस करणार. ओके, अशा पद्धतीने केबल प्लेस करणार. सो लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट बेसिकली यूज केली जाते केबल प्लेस करण्यासाठी. देन द क्वेश्चन इज की सर व्हॉट इज द इसेंट्रिसिटी. हा पी, हा पी. बोला, व्हॉट इज द इसेंट्रिसिटी ॲट द मिड स्पॅन. इथं असणारी इसेंट्रिसिटी मला कॅल्क्युलेट करायची आहे, EM. देन अगेन सेम फॉर्म्युला, एक्सटर्नल मोमेंट. व्हॉट इज द एक्सटर्नल मोमेंट ॲट द मिड स्पॅन. एक्सटर्नल मोमेंट आहे WL/3 and what is the moment due to this pre-stressing force, P is the force and eccentricity at the mid span ती किती आहे, EM. so from this what is the eccentricity, WL into WL divided by 3P. अशा पद्धतीने ही इसेंट्रिसिटी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. येतं लक्षात. सो ही झाली थर्ड केस. लोड बॅलन्सिंग. सो विथ द हेल्प ऑफ लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट आपण काय करत असतो, प्रोफाईल जी आहे ती सेट करत असतो. मीन्स टेंडॉन जो आहे तो कशा पद्धतीने प्लेस करायचा हे आपल्याला थर्ड केस जी आहे लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट ती आपल्याला शिकवत असते. येतं लक्षात. चला, मला एकदा कमेंटमध्ये कळवा, हे तुम्हाला कळलं का. प्रतीक्षा, बोला, सांगा मला, म्हणजे मग पुढचा पार्ट आपण सुरू करूया. ठीक आहे, चला, आता कोणी बोलत नाहीये, सगळे लाजताय, मी घेतो पुढे. बघा, लक्ष द्या. सो ही झाली थर्ड केस. सपोज इन केस बीम अशा पद्धतीचा आहे, फिक्स बीम आहे, फिक्स बीम. ओके, दिस इज द फिक्स बीम. हा आहे फिक्स बीम. सेंट्रोइडल ॲक्सिस, सॉरी लॉन्गिट्युडिनल ॲक्सिस, and this fixed beam is subjected to uniformly distributed load. आधीच्या केसमध्ये सगळे सिम्पली सपोर्टेड आहेत. आता इथं आपण जो टेंडॉन किंवा केबल प्लेस करणार ती कशा पद्धतीने प्लेस करणार. अगेन त्यासाठी मी कशाचा यूज करेल, मोमेंट कन्सेप्टचा यूज करेल. बट मित्रांनो, हा फिक्स बीम असल्यामुळे एक लक्षात असू द्या, फिक्स बीम आहे म्हणजे काय, तर इथं फिक्स एंड मोमेंट डेव्हलप होणार. इथं काय डेव्हलप होणार, फिक्स एंड मोमेंट. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दॅट फिक्स एंड मोमेंट. बोला, जर का याची व्हॅल्यू W असेल, इफ इट इज स्मॉल w पर मीटर, देन फिक्स एंड मोमेंट किती डेव्हलप होतो रे. सो द फिक्स एंड मोमेंट डेव्हलप ॲट द सपोर्ट. इथं फिक्स एंड मोमेंट डेव्हलप होणार
आणि इथं सुद्धा फिक्स एंड मोमेंट डेव्हलप होणार आणि इट्स व्हॅल्यू इज WL चा स्क्वेअर डिवायडेड बाय 12. याची व्हॅल्यू किती येते WL चा स्क्वेअर डिवायडेड बाय 12. दिस इज द फिक्स एंड मोमेंट ॲट द सपोर्ट. बोला बेंडिंग मोमेंट डायग्राम, याची बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी असणार? जर आता ही फिक्स एंड मोमेंट जर काढून टाकली आणि सिम्पली सपोर्टेड कन्सिडर केला, सो द बेंडिंग मोमेंट डायग्राम इज लाईक दिस. and what is the maximum value of the bending moment? WL square divided by 8 divided by 8. ओके, सो ही बेंडिंग मोमेंट डायग्राम झाली सिम्पली सपोर्टेड असतानाची. बरोबर, याला मी थोडा स्मॉल करून घेतो इथं. बघा ही जी बेंडिंग मोमेंट डायग्राम मी इथं ड्रॉ केली आहे, दिस इज द बेंडिंग मोमेंट डायग्राम वेन द बीम इज सिम्पली सपोर्टेड बीम. ओके, ज्यावेळेस तो सिम्पली सपोर्टेड असेल. बट आता हा बीम कसा आहे रे, एक मिनिट, ठीक आहे, पण हा फिक्स बीम आहे, तर सिम्पली सपोर्टेड मुळे बेंडिंग मोमेंट डायग्राम अशी येणार आणि ड्यू टू फिक्स सपोर्ट ही अशा पद्धतीची बेंडिंग मोमेंट डायग्राम एक येणार. ओके, and what is the value? WL square by 12 and this is WL square by 12. आता पहिली जी बेंडिंग मोमेंट डायग्राम आहे ही बेंडिंग मोमेंट डायग्राम पॉझिटिव्ह असेल आणि द सेकंड बेंडिंग मोमेंट डायग्राम इज व्हॉट निगेटिव्ह, बिकॉज ही फिक्स एंड मुळे आलेली आहे. मग फायनल डायग्राम कशी असणार? सुपर इम्पोज करा ह्या दोघांना सुपर इम्पोज केल्यानंतर जी डायग्राम बनेल दॅट इज द फायनल बेंडिंग मोमेंट डायग्राम. मग माझा प्रश्न असा आहे की आता केबल कशी प्लेस करायची? सो सेंटरला एक तर पॅराबोला आहे, सो पॅराबोलिक केबल येणार, पण सेंटरला किती इसेंट्रिसिटी द्यायची? मग त्यासाठी आपण काय करणार? एक्सटर्नल मोमेंट इज इक्वल टू प्रिस्ट्रेसिंग मोमेंट, प्रिस्ट्रेसिंग मोमेंट अशा पद्धतीने. मग बोला आता एक्सटर्नल मोमेंट किती येणार? ड्यू टू सिम्पली सपोर्टेड, जेव्हा जर सिम्पली सपोर्टेड कन्सिडर केलं तर त्या केसमध्ये किती येते? WL स्क्वेअर बाय 8 आणि फिक्स एंड असल्यामुळे युनिफॉर्मली किती येणार? मायनस WL स्क्वेअर बाय 12 आणि इज इक्वल टू P इंटू EM. मग आता बघा याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केला हा 24 बनेल, वरती पण 2 ने मल्टिप्लाय करावा लागेल. याला 3 ने मल्टिप्लाय करू, वरती पण 3 ने मल्टिप्लाय करू, तो पण 24 बनेल. सो फायनली काय आन्सर येणार आहे? WL चा स्क्वेअर डिवायडेड बाय 24 इज इक्वल टू P इंटू EM. सो फ्रॉम दिस व्हॉट इज द इसेंट्रिसिटी ॲट मिड? इट इज WL चा स्क्वेअर डिवायडेड बाय 24P डिवायडेड बाय 24P. ही अशी येणार इसेंट्रिसिटी ॲट द मिड स्पॅन. ठीक आहे, हा जो पूर्ण पार्ट आहे याला मी कॉपी करतो आणि इथं पेस्ट करूया. अशा पद्धतीने. वन मिनिट. ओके, आणि आपण विथ द हेल्प ऑफ पाम याला वरती सरकून घेऊ. ओके, बघा आता नेक्स्ट पेजवर घेऊ आपण हे. आणि इथं जे आहे प्रिव्हियसली मी याला इथून काढून टाकतो कारण इथं थोडा प्रॉब्लेम होतोय. पण नेक्स्ट पेजवर ते सगळं स्टडी करूया. बघा तर सिम्पली सपोर्टेड जर का कन्सिडर केलं त्यामुळे येणारी ही बेंडिंग मोमेंट डायग्राम, फिक्स एंडचा विचार केला तर ही बेंडिंग मोमेंट डायग्राम, दोघांना सुपर इम्पोज करायचं आहे. तर मिडला इसेंट्रिसिटी किती ठेवायची? तर ही इसेंट्रिसिटी आली. आता साईडला इसेंट्रिसिटी किती ठेवायची? म्हणजे एंडला इसेंट्रिसिटी किती ठेवणार? आता या डायग्राम मध्ये एंडला मोमेंट किती आहे? 0. पण या डायग्राम मध्ये एंडला मोमेंट किती आहे? मायनस WL स्क्वेअर बाय 12. सो जर का सेकंड पार्ट मध्ये बघितलं, मायनस WL स्क्वेअर बाय 12 इज द मोमेंट ॲट द एंड इज इक्वल टू, याला बॅलन्स करायचं काम कोण करणार? P इंटू ES. आता तुम्ही म्हणाल सर इथं EM आणि इथं ES का? दिस इज द मोमेंट ॲट द एंड. मग ही जर एंडला मोमेंट असेल तर इथं पण आपण काय करणार? साईडला म्हणजे एंडला असणारी इसेंट्रिसिटी इथं घेणार. ही मोमेंट जी आहे ती मिडला आहे म्हणून इथं असणारी इसेंट्रिसिटी मिडची.
मग फ्रॉम दिस व्हॉट इज द इसेंट्रिसिटी? इसेंट्रिसिटी इज इक्वल टू मायनस WL² डिवायडेड बाय 12P. सो ही इसेंट्रिसिटी येणार आहे एंडवरती. सर ही मायनस साईन काय दाखवते ते आपण बघूया. इथे इसेंट्रिसिटी पॉझिटिव्ह आली आहे. मग आता याच्यामध्ये जी केबल प्लेस केली जाईल ती कशा पद्धतीने बघा, लक्ष द्या. इथं पॉझिटिव्ह आली म्हणजे डाऊनवर्ड, इथं निगेटिव्ह आली म्हणजे अपवर्ड, इथं अपवर्ड असेल ती, आणि पॅराबोलिक असणार म्हणजे अशा शेपमध्ये आपण त्याला प्रोव्हाइड करणार. दिस इज EM आणि इथं किती डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आहे ES. दिस इज दी ES डिस्टन्स. निगेटिव्ह वाली इसेंट्रिसिटी म्हणजे ती वरती आहे आणि पॉझिटिव्ह वाली ती खाली. तर अशा शेपमध्ये आपण काय प्रोव्हाइड करणार? केबल प्रोव्हाइड करणार. सो बेसिकली हे जे 3 कन्सेप्ट आहेत बघा, स्ट्रेस कन्सेप्ट, स्ट्रेंथ कन्सेप्ट आणि लोड बॅलन्सिंग, त्यापैकी पहिली ही जी फर्स्ट कन्सेप्ट आहे त्याचा वापर बेसिकली कशासाठी करायचा? स्ट्रेस कॅल्क्युलेशन करण्यासाठी. आणि जी थर्ड कन्सेप्ट आहे लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट, याचा वापर करायचा प्रोफाईल कशा पद्धतीने प्लेस करायची आपण प्रिस्ट्रेसिंग बीममध्ये. सो अशा पद्धतीने आपण प्लेस करू शकतो. हे 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत की एक्सटर्नल फोर्स जो बॅलन्स केला जातो तो व्हर्टिकल कंपोनेंटने करतात, हॉरिझॉन्टल कंपोनेंट जो तो शियर स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करत असतो. त्यानंतर इट इज युजफुल फॉर प्लेसिंग अ टेंडॉन. एक्सटर्नल मोमेंट इज इक्वल टू द मोमेंट ड्यू टू द प्रिस्ट्रेसिंग. सो जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असेल सिम्पली सपोर्टेड बीमवरती, तर मिडलला इसेंट्रिसिटी एवढी असते WL² डिवायडेड बाय 8P. जर का याला आपण थोडं मोठं करून घेऊया. सेकंड केस, जर का सेंटरला पॉईंट लोड असेल तर त्या केसमध्ये अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो इसेंट्रिसिटी ॲट द मिड पॉईंट. आणि जर 2 पॉईंट लोड असेल तर त्या केसमध्ये आपण अशा पद्धतीने इसेंट्रिसिटी मिड पॉईंटला कॅल्क्युलेट करतो. फिक्स बीम जर असेल तर बाय युझिंग धिस कन्सेप्ट आपण इसेंट्रिसिटी कॅल्क्युलेट करत असतो साईडला आणि मिडला. ठीक आहे. सो या झाल्यात लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट आणि स्ट्रेस कन्सेप्ट. आता यानंतर मित्रांनो आणखी एक टॉपिक आहे प्रिस्ट्रेसिंगमध्ये, दॅट इज द लॉसेस इन प्रिस्ट्रेसिंग. तर 2 प्रकारचे आपण कन्सेप्ट बघितल्यात टाइप ऑफ प्रिस्ट्रेसिंग, एक प्री टेन्शनिंग आणि पोस्ट टेन्शनिंग. सो हा जो चार्ट आहे हा फक्त चार्ट तुम्हाला ॲज इट इज नोट डाऊन करायचा आहे की जर प्री टेन्शनिंग करत असाल तर त्यामध्ये हे 3 प्रकारचे लॉसेस बघायला मिळतात आणि पोस्ट टेन्शनिंग करत असाल तर त्यामध्ये हे 5 प्रकारचे लॉसेस बघायला मिळत असतात. ठीक आहे. बघा, लॉस ड्यू टू द इलास्टिक शॉर्टनिंग ऑफ कॉन्क्रीट. कॉन्क्रीट शॉर्ट झाल्यामुळे एक लॉस तयार होतो. इथं सुद्धा सेम लॉस आहे इलास्टिक शॉर्टनिंगमुळे. लॉस ड्यू टू द रिलॅक्सेशन ऑफ द स्टील. स्टील रिलॅक्स झाल्यामुळे पण लॉस तयार होतो. सेम लॉस तुम्हाला पोस्ट टेन्शनमध्ये पण बघायला मिळेल. लॉस ड्यू टू क्रीप अँड श्रिंकेज. क्रीप आणि श्रिंकेजमुळे प्रिस्ट्रेसिंगमध्ये लॉस होतो, पोस्ट टेन्शनिंगमध्ये पण तो. पण हे जे 2 लॉस आहेत, लॉस ड्यू टू अँकरेज स्लीप आणि लॉस ड्यू टू फ्रिक्शन, हे फक्त पोस्ट टेन्शनमध्ये बघायला मिळतात. मग नेहमी प्रश्न विचारला जात असतो की विच ऑफ द फॉलोइंग लॉस नॉट अकर्स इन प्री टेन्शनिंग. सो प्री टेन्शनिंगमध्ये कोणते लॉसेस नसतात? लॉस ड्यू टू द अँकरेज स्लीप आणि लॉस ड्यू टू द फ्रिक्शन. सो ॲज इट इज तुम्ही काय करू शकतात की याचा एक स्क्रीनशॉट मारा आणि तुमच्या नोटबुकमध्ये हे लॉसेस जे आहेत ते नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे ते तुम्हाला कामात येतील. मग आता बघा, हा पार्ट जो बघितला मित्रांनो आपण आतापर्यंत, हे प्रिस्ट्रेसिंग बद्दलचं सगळं डिस्कशन आपण केलंय. जेवढं महत्त्वाचं डिस्कशन होतं ते मी इथं संपवलंय. प्रिस्ट्रेसिंगची कन्सेप्ट बघितली, नंतर कॅल्क्युलेशन ऑफ प्रिस्ट्रेसिंग फोर्स. प्रिस्ट्रेसिंग फोर्स हा कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला गेला पाहिजे त्याबद्दलच्या ह्या मी स्टेप्स इथं सांगितल्यात. देन टाइप्स ऑफ द प्रिस्ट्रेसिंग, प्री टेन्शनिंग, पोस्ट टेन्शनिंग. प्री टेन्शनिंग जी आहे ती आधी केली जाते, पोस्ट टेन्शनिंग जी आहे ती नंतर करतो. कॉन्क्रीट हार्ड झाल्यानंतर आपण ती करत असतो. इथे M40 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट वापरतात, इथे M30 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट यूज करतात. नंतर वायर काय आहे, स्ट्रँड्स काय आहेत, टेंडॉन, केबल आणि बार्स यांच्यातला डिफरन्स आपण इथं घेतला ह्या स्लाइडवरती. नेक्स्ट अनालिसिससाठी असणाऱ्या स्ट्रेस, स्ट्रेंथ कन्सेप्ट आणि लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट या स्लाइडवरती मी स्ट्रेस कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन केली आहे. नेक्स्ट लोड बॅलन्सिंग कन्सेप्टची थेरी आणि लोड बॅलन्सिंग कन्सेप्टचा वापर करून कशा पद्धतीने इसेंट्रिसिटी काढतात ते आपण इथं बघितलं. दीज आर द इसेंट्रिसिटी बाय युझिंग द लोड बॅलन्सिंग कन्सेप्ट. आणि हे लास्टला असणारे लॉसेस इन अ प्रिस्ट्रेसिंग. ओके. सो अशा पद्धतीने मित्रांनो प्रिस्ट्रेसिंग बद्दल ज्या काही इंपॉर्टंट टॉपिक्स किंवा गोष्टी होत्या त्या आपण आता इथं डिस्कस केलेल्या आहेत. आता यानंतर आतापर्यंत आपण जे काही टॉपिक्स बघितलेत, मेथड्स, त्यानंतर बीम, कॉलम, स्लॅब, तर यांच्यावरती असणारे काही इंपॉर्टंट MCQ जे आहेत, जे MCQ वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारले जात असतात 1 मार्क्सला, ते सगळे MCQ मी इथं घेतलेत. ठीक आहे. तर ते तुम्ही त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. चला आपण सॉल्व करूया. आता मी पहिला MCQ तुम्हाला दाखवेल, तो तुम्ही ट्राय करायचा आणि त्याचं ऑप्शन जे आहे मला कमेंटमध्ये कळवायचं. नेक्स्ट बोला, व्हॉट इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन? बोलो. The minimum and maximum percentage of longitudinal reinforcement
in column according to the IS 456 2000 are respectively. बोलो मिनिमम अँड मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ लॉंगिट्युडिनल. लॉंगिट्युडिनल म्हणजे काय? मेन रेन्फोर्समेंट. मेन रेन्फोर्समेंट किती असणार? बोला, सांगा मला. करेक्ट ऑप्शन सांगायचं. प्रतीक्षा, पौर्णिमा, डी प्रतीक. एक मिनिट, मी पण लिंक ओपन करतो. प्रतीक म्हणतोय डी. बोला बाकीचे बोला. प्रतीक म्हणतोय डी. बोला बाकीचे बोला. कॉलम मध्ये विचारलं आपल्याला. कॉलम मध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे कॉलम साठीचा. चला बरं का, कॉलमच्या स्लाइड वरती बघा, तुमच्या लक्षात येईल. इथं IS कोडल रेकमेंडेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. इथं आपण ह्या गोष्टी डिस्कस केल्या. द मिनिमम डायमीटर ऑफ द लॉंगिट्युडिनल स्टील, देन मिनिमम लॉंगिट्युडिनल स्टील 0.8% and maximum longitudinal steel 6% of the gross area. मिनिमम पॉइंट, एक मिनिट, ओम म्हणतोय सी, पौर्णिमा डी, हा डायरेक्ट स्टँडर्ड क्वेश्चन आहे. सो मिनिमम किती घेतो आपण? 0.8% ऑफ द ग्रॉस एरिया आणि मॅक्झिमम आपण घेत असतो 6% ऑफ द ग्रॉस एरिया. ज्यांनी सी आन्सर दिलंय ते लक्षात घ्या. 4% आपण प्रेफर करतो साइट वरती, बट अकॉर्डिंग टू द IS 6% इज द मॅक्झिमम वन. ठीक आहे, 6% इज द मॅक्झिमम वन. सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट करा ट्राय. % is the maximum one. So option D is the correct answer for this question. Next, ग्रॉस एरिया. मग ग्रॉस एरियाचा काय असतो? हे डायमेन्शन झालं स्मॉल बी, हे डायमेन्शन झालं कंप्लीट डेप्थ डी. मग ग्रॉस एरिया किती येईल? 4%. शुड नॉट बी मोर दॅन, हा कॅपिटल डी. ओके, शुड नॉट बी मोर दॅन 0.04 4%, 0.04. आणि ग्रॉस एरिया काय असेल? बी इंटू कॅपिटल डी, बी इंटू कॅपिटल डी. सो द आन्सर इज व्हॉट? पौर्णिमा, यस, करेक्ट वन. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, हा आता बघा, जे काही MCQ मधनं जे काही नवीन पॉईंट येत असतील ते मी इथं तुम्हाला डिस्कस करेन. अकॉर्डिंग टू द IS 456 2000 मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट फॉर प्लेन कॉन्क्रीट एक्सपोज टू सी कोस्ट. प्लेन कॉन्क्रीटचा मिनिंग होतो PCC. ठीक आहे, प्लेन कॉन्क्रीट म्हणजे काय? PCC. आणि आपला रेनफोर्स कॉन्क्रीट म्हणजे काय? RCC. नॉर्मल जो एक्सपोजर आहे, ठीक आहे, सी कोस्टल पासून लांब असणारा, सी पासून, समुद्र सपाटीपासून लांब असणारा जो पार्ट आहे, त्यामध्ये मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट आपण यूज करतो. मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट फॉर PCC वर्क. इथं मी लिहितो मिनिमम ग्रेड, इथं मी लिहितो मॅक्झिमम ग्रेड. सो मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट फॉर PCC वर्क M10 आपण यूज करत असतो. ठीक आहे, सॉरी, सो PCC अवे फ्रॉम सी पार्ट, समुद्र सपाटीपासून लांब आपण M10 ग्रेड यूज करतो, मिनिमम M10. आणि समुद्र सपाटीच्या जवळ, ठीक आहे, मी सी कोस्टलच्या एरियामध्ये आपण इथे यूज करतो M20. सो इट इज अवे फ्रॉम सी, आणि सी कोस्टल जर असेल तर त्याच्या जवळपासच्या एरियामध्ये आपण M20 यूज करत असतो. RCC मध्ये अवे फ्रॉम सी पार्ट M20 आणि समुद्र सपाटीच्या जवळ असेल तर M30 हे ग्रेड आपण यूज करत असतो. हे लक्षात असू द्या. PCC वर्क आणि RCC. ठीक आहे, PCC वर्क साठी नॉर्मल कंडिशनला M10 आणि सी कोस्टला M20, नॉर्मल कंडिशन M20, सी कोस्ट M30. आता हा क्वेश्चन विचारला प्लेन कॉन्क्रीट साठी. प्लेन कॉन्क्रीट म्हणजे PCC आणि सी कोस्ट म्हणजे आन्सर काय असणार त्याचं? M20. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. ओके, नेक्स्ट. चला आता ह्या क्वेश्चनचा आन्सर देण्याचा ट्राय करा. इन अंडर रेनफोर्स सेक्शन 3 प्रकारचे सेक्शन आपण बघितले, बॅलन्स, अंडर, ओव्हर. बोला,
इन अंडर रेनफोर्स सेक्शन द डेप्थ ऑफ ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस, द डेप्थ ऑफ द ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे XU इज लेस दॅन दॅट ऑफ अ बॅलन्स न्यूट्रल ऍक्सिस म्हणजे XU लिमिट. सेकंड, द डेप्थ ऑफ द ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस इज मोर, ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस ची डेप्थ मोर दॅन द बॅलन्स न्यूट्रल ऍक्सिस. द कॉन्क्रीट रिचेस मॅक्झिमम परमिसिबल स्ट्रेस फर्स्ट, ज्यावेळेस कॉन्क्रीट मॅक्झिमम स्ट्रेसला रीच करतो, फर्स्ट कॉन्क्रीट रीच करतोय म्हणजे स्टील अजून रीच करत नाही, कॉन्क्रीट रीच करतोय म्हणजे स्टील जास्त केलेत, म्हणजे हा कोणता सेक्शन झाला, ओव्हर. कॉन्क्रीट रिचेस मॅक्झिमम स्ट्रेस, सो कॉन्क्रीट जर का रीच झाला तर कॉन्क्रीट फेल होणार पहिल्यांदा. कॉन्क्रीट फेल होतोय म्हणजे काय, स्टील सेफ आहे, स्टील काय आहे, सेफ आहे. आणि स्टील कॉन्क्रीट जर फेल झाला तर दॅट इज द ब्रिटल फेल्युअर, म्हणजे कोणता आहे हा, ओव्हर रेनफोर्स. ओव्हर रेनफोर्स. बोथ कॉन्क्रीट अँड स्टील रिचेस देअर मॅक्झिमम परमिसिबल स्ट्रेसेस सायमल्टेनियसली, म्हणजे हे काय आहे, बॅलन्स. बोला करेक्ट आन्सर, अंडर रेनफोर्स सेक्शन. सो इन अंडर रेनफोर्स सेक्शन ऑलवेज ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ ही कशी असते, बॅलन्स पेक्षा छोटी असते. सो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. ए ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे या क्वेश्चनचा. नेक्स्ट, चला करा ट्रायला आणि सांगा मला आन्सर. डिझाईन लोड इज इक्वल टू, बोला डिझाईन लोड द्या, आन्सर द्या मला. ओम, पौर्णिमा, वाघमारे, निखिल, चव्हाण, बोला. हाऊ टू कॅल्क्युलेट द डिझाईन लोड, लिमिट स्टेट मेथड मध्ये डिझाईन लोड आपण कसा कॅल्क्युलेट करतो रे. डिझाईन लोड इज इक्वल टू पार्शल फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर लोड इन टू कॅरेक्टरिस्टिक इंटू द कॅरेक्टरिस्टिक लोड, बरोबर ना. ऑप्शन बी, ऑप्शन बी बरोबर. कॅरेक्टरिस्टिक लोड, इथं पण कॅरेक्टरिस्टिक लोड आहे, इथं पण कॅरेक्टरिस्टिक लोड आहे. बट आपण कोणत्या फॅक्टरने मल्टिप्लाय करत असतो, लोड कॅल्क्युलेट करतोय, सो पार्शल फॅक्टर ऑफ सेफ्टी फॉर दी लोड, लोडने आपण मल्टिप्लाय करत असतो. सो द करेक्ट आन्सर इज व्हॉट, बी. ज्यांनी ए आन्सर दिलंय ओम त्यांनी लक्ष द्या, इथं पार्शल फॅक्टर ऑफ मटेरियल आहे, मटेरियल. डिझाईन लोड विचारतोय तर आपण लोडचाच फॅक्टर ऑफ सेफ्टी यूज करणार. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. बोला चला ट्राय करा. द सेक्शन इन विच कंक्रीट इज फुल्ली स्ट्रेस, द सेक्शन in which concrete is not fully stressed to its maximum permissible value while stress in a steel reaches their maximum value. कोण लवकर पोहोचतं इथं, एक असतो कॉन्क्रीट आणि इथं आहे स्टील. सो द सेक्शन इन विच कॉन्क्रीट इज नॉट रीच देअर मॅक्झिमम व्हॅल्यू, फर्स्ट कोण जातोय, स्टील, आणि सेकंड कोण पोहोचतोय, कॉन्क्रीट. जर का स्टील पहिल्यांदा जात असेल मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत तर फेल कोण होईल, स्टील. स्टील लवकर पोहोचतोय मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत तर स्टील पुढे फेल होणार आहे. मग स्टील फेल्युअर म्हणजे कोणता फेल्युअर, डक्टाईल फेल्युअर, ग्रॅज्युअल फेल्युअर, जो कोणत्या सेक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळतो, बोला कुठल्या सेक्शन मध्ये बघायला मिळतो, अंडर रेनफोर्स सेक्शन, बरोबर करेक्ट वन. पौर्णिमा ए, भारत भूषण ए, पौर्णिमा प्रतीक ए, ओके, कैलास ए, चव्हाण ए. सो द करेक्ट आन्सर इज व्हॉट, ए. ज्या केसमध्ये स्टील फर्स्ट फेल होतोय दॅट इज अंडर रेनफोर्स. जर का कॉन्क्रीट